मोबाईल सायलेंट करून हो, माझे आमदार विजय शिंदे म्हणतात तुम्ही जे वक्तव्य केलं होतं ते तुम्ही जी टीका केली होती त्याच्यावरून त्यात तुम्ही आदिवासी मुलींचं जे आहे चारित्र्य हनन केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही माफी मागावी, अन्यथा ते तुमच्यावर 100 कोटी रुपयाचा आता मारहाणीचा दावा. मी जो काही आरोप केला होता मी तो काही चुकीचा किंवा खोटा किंवा राजकीय द्वेषातून केलेला नव्हता. मी वास्तव बोललेलो होतो. आता तो शिंदे इतका हुशार आहे, आपल्यावर येणारा आरोपाकरता तो आदिवासी महिला कर्मचाऱ्यांची ढाल करायचा प्रयत्न करून राहिलेला आहे की आमच्या शाळेतल्या 30 कर्मचारी महिला पुरुष आमचे याचं जर रेकॉर्ड काढलं, या सगळ्या गोष्टींचा जर तपास केला खरा, माझं देवेंद्रजीला पण नम्रपणे आव्हान आहे, माझं गृह खात्याला आव्हान आहे, आपल्या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हा तुमची दिशाभूल करणार येतो. याचे हे केलेले पाप झाकण्याकरता हा तुमच्या पक्षात आलेला आहे. याने किती मुली उद्ध्वस्त केल्या, आदिवासी मुली उद्ध्वस्त केल्या, हे चौकशी केल्यावर तुम्हाला समजणार आहे. आणि त्याच्यामुळे अशा लिंग पिसाट खराब बाबाला विजय 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 खराब बाबाला याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि काय सत्य ते बाहेर आणावं. हो, आपण बोलताना बोललं की याच सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही मंत्री किंवा मग भाजपचा पण मोठा नेता आहे का? आता सरळ असतं की त्याच्या आडच हे सगळं चालतं, नाही तर एवढी हिंमत कुठे आहे. आणि मला त्यांचं समर्थन मी असं म्हणणार नाही, त्यांची दिशाभूल केली जाते. मी संजय गायकवाड आम्हाला छळतात, संजय गायकवाड आम्हाला त्रास देतात, आमच्यावर असं करतात, पण स्वतःचं कुकृत्य दाखवत नाही ना की संजय गायकवाड का बोलतात म्हणून. कर कबूल, आम्ही नाही बोलत तुला, सोड धंदे आम्ही नाही बोलत तुला काही, पण स्वतः इतके नीच धंदे करायचे आणि आम्हाला सांगायचं. हे शासकीय अहवाल आहेत, मागे पण मी दाखवले होते स्पष्ट. 43 नंबरचा पान गायब आहे, काढा अहवाल तुम्ही बी उद्या अधिकृत माहितीच्या अधिकारात, तुम्हाला दिसून जाईल काय काय धंदे करतात. तर